इतिहास नेहमी तलवारी चालवणाऱ्या पुरुषांची नावे सांगतो, पण काही स्त्रिया अशा होऊन गेल्या ज्यांनी तलवारही चालवली आणि संपूर्ण युद्धाची दिशा बदलली. आज सांगतो आहे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील शौर्यशाली तुळसाबाई नाईक निंबाळकरांचा अपरिचित इतिहास. फलटणचे नाईक निंबाळकर घराणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सासर घराणे, सईबाई राणीसाहेबांचे माहेर. या घराण्याच्या भाळवणी शाखेत जन्माला आली एक रणरागिणी तुळसाबाई नाईक निंबाळकर. तुळसाबाई या शिदोजी नाईक निंबाळकर यांची सून आणि हणमंतराव नाईक निंबाळकर यांच्या पत्नी. पतीच्या निधनानंतर त्या कोसळल्या नाहीत, तर स्वतः तलवार हातात घेऊन संपूर्ण जहागिरीचा कारभार सांभाळू लागल्या. त्या केवळ घर सांभाळणाऱ्या नव्हत्या, त्या सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या सरदार होत्या. घोड्यावर बसून हातात तलवार, डोळ्यात आग. तुळसाबाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक जिवंत रणगर्जना होती. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. भाळवणी, ब्रह्मगाव, अष्टा अशा अनेक गावांची देशमुखी आणि जहागिरी तुळसाबाईंकडे होती. 1710 साल बुरहानपूरचा मोगल सुभेदार अहमद खान मराठ्यांची चौथाई देण्यास नकार देतो. 12 लाख रुपये थकलेले. शाहू महाराज म्हणतात, ही जबाबदारी तुळसाबाईंकडे द्या. तुळसाबाईंनी पहिले पत्र पाठवले, रक्कम द्या, नाहीतर परिणाम वाईट असतील. पण मोगल सुभेदार हसला. एक विधवा स्त्री काय करणार? हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली. 15,000 सैन्य घेऊन तुळसाबाई बुरहानपूरवर निघाल्या. छोट्या चकमकी, गुप्त हालचाली. 3 दिवस शहर लुटलं आणि सुभेदाराला खबरही लागली नाही. तब्बल 18 दिवस तुळसाबाईंनी बुरहानपूरला वेढा घातला. मोगल सैन्यात धास्ती, खजिना रिकामा, अहमद खान कैदेत आणि त्याच कैदेत मृत्यू. मोगलांचा तोफखाना निष्प्रभ ठरला आणि मराठ्यांची रणरागिणी विजयी ठरली. मोगल सरदार पळाले आणि तुळसाबाई खंडणी व चौथाई घेऊन महाराष्ट्रात परतल्या. इतिहास सांगतो, ज्या खंडणीसाठी युद्ध झालं त्यापेक्षा हजारो पट जास्त तुळसाबाईंनी वसूल केली. नाईक निंबाळकर घराण्यात वीर पुरुष होतेच, पण तुळसाबाईसारख्या स्त्रियांनी या घराण्याला अमर केलं. आजही भाळवणीची माती त्यांच्या शौर्याची साक्ष देते. अशा या रणरागिणी तुळसाबाई नाईक निंबाळकरांना आमचा मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवाजी.